हॅलो 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 या ठिकाणी तळेगाव शहरातील भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ दाभाडे यांच्या रॅलीनिमित्त उपस्थित या ठिकाणी मावळ तालुक्याचे आमदार सन्मान्य श्री अण्णा शेळके, राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ भेगडे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य गणेशजी खांडगे, महाराष्ट्र राज्याचे कामगार किसान संघाचे अध्यक्ष गणेशजी भेगडे, माजी उपाध्यक्ष गणेशजी काकडे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि सन्मान्य गणेश तात्या भेगडे यांना हॅलो मनोगत गणेश भेगडेंनी व्यक्त करावं. माहितीचे हॅलो महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांची प्रचाराची सांगता या निमित्ताने आता होते आहे. संपूर्ण स्टेशन आणि गाव भागात या ठिकाणी टू व्हीलर रॅली आणि पदयात्रा झाल्यानंतर प्रचाराचा समारोप आपण आज या ठिकाणी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, तालुक्याचे आमदार श्री अण्णा शेळके, आपणा सर्वांचे महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील वाजतात, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे,
गणेश भाऊ काकडे, या ठिकाणी तळेगावचे मानबिंदू सन्माननीय सत्यशील राजे दाभाडे, खास पानिपतवरून या ठिकाणी आलेले सन्माननीय सुरजित सिंग दाभाडेजी, मासाहेब या ठिकाणी आहेत. मासाहेबांना विनंती आपण वरती या. उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, तळेगाव शहरामध्ये कोणी कल्पना केलेली नसेल, परंतु जे पारंपरिक विरोधक, आपण आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवलेली, परंतु शहराच्या विकासात योगदान देत असताना पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन या ठिकाणी आपण निवडणुका लढतो आहोत. सन्माननीय संतोषजी दाभाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 28 उमेदवार महायुतीचे या ठिकाणी उभे आहेत. त्यापैकी 19 जणांची बिनविरोध नगरसेवक म्हणून देखील निवड झालेली आहे आणि महायुतीचं बहुमत हे यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे. राहिलेल्या 9 जागांपैकी 4 जागांची निवडणूक उद्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबरोबरच होते आहे आणि 5 जागांच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या युतीच्या संदर्भामध्ये अनेक उलटसुलट चर्चा या ठिकाणी नागरिकांमधून, कार्यकर्त्यांमधून सातत्यानं ऐकवत असतात, परंतु याची सगळी सविस्तर कारणं आजच लगेच देणं शक्य नाही. परंतु आपण तळेगाव शहराचा विकास करत असताना आज आपलं तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपलं शहर पुण्याखालोखाल शैक्षणिक सुविधा उपलब्ध असणारं शहर आहे. या तळेगावच्या MIDCच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती की तालुक्यात अनेक नामवंत कंपन्या या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे साहजिकच तळेगावकर नागरिकांबरोबरच सगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने येणारा वर्ग मोठा आहे. आज तळेगावची लोकसंख्या जवळपास 1 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी झालेली असताना या 1 लाख लोकसंख्येला पायाभूत सुविधा देत असताना पिण्याचं मुबलक पाणी, या ठिकाणी असणारे रस्ते, या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा, स्वच्छता, या सगळ्या बाबींचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे. आमच्यावरती असे अनेक आरोप झाले की या ठिकाणी उमेदवार निवडताना घराणेशाही निवडली गेली, बांधकाम व्यावसायिकच निवडले गेले, व्यावसायिकच निवडले गेले. खरं तर हे सगळे उमेदवार निवडत असताना, तळेगाव शहरात विकास करत असताना काही अनुभवी आणि काही नवख्या लोकांची सांगड त्या ठिकाणी घालावी लागते आणि म्हणून असे अनुभवी उमेदवार किंवा अनुभवी नगरसेवक या ठिकाणी घेत असताना गणेश भाऊ काकडे असतील, इंदर शेठ ओसवाल असतील, निखिल शेठ भगत असतील, यांच्यासारखे अनुभवी उमेदवार किंवा अनुभवी नगरसेवक करत असताना अनेक नवीन तरुणांना या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे की जुन्यांच्या बरोबर नव्याने त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, त्यांना समजली पाहिजे नगरपालिका. आज पुणे जिल्ह्यामध्ये 250 कोटी रुपयाचं बजेट असणारी आपली नगरपालिका आहे. अनेक नगरसेवक या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून होऊन गेले असतील, परंतु हे होत असताना किती लोकांना बजेट कळलं, बजेट म्हणजे काय, त्याच्यात काय तरतुदी कराव्या लागतात, कशा पद्धतीने निधी येतो, तो कशा पद्धतीने खर्च करावा लागतो, यासाठी सर्वच तरुणांची आणि नौख्यांची गरज नाही तर त्यांच्याबरोबर समाज, आपल्या नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजवलेल्या चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील गरज आहे. आज शहराची लोकसंख्या 1 लाख होत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी शहरं वाढत असताना झोपडपट्टी वाढण्याचा त्या ठिकाणी अनेक वेळा संभव असतो किंवा अनेकांना घरकुलं देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या योजना आलेल्या असतात. त्या योजनांचा अभ्यास करत असताना या बांधकाम व्यावसायिकांचा सातत्यानं आपल्याला उपयोग होणार. TDR कशाला म्हणतात, FSI कशाला, हेच ज्यांना माहिती नसेल असे सगळेच नगरसेवक आणले, त्याची वाटचाल बकालपणाकडे होऊ शकते आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आजच सगळे उत्तरं या ठिकाणी देणं अपेक्षित नाही. हळूहळू आम्ही या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्यापर्यंत निश्चितपणाने पोहोचवणार आहोत. या 1 लाख संख्येला होणारा पाणी पुरवठा जो आहे, सुदैवाने या शहराच्या दोन्ही बाजूनी इंद्रायणी आणि पवना नद्यासारख्या नद्या त्या ठिकाणी वाहत आहेत. आपण या ठिकाणी 30 MLD पाणी उचलत असताना अनेक जण वेगवेगळा दावा त्या ठिकाणी करतायत, परंतु हे 30 MLD पाणी उचलत असताना आपलं शहर आता इतकं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्या ठिकाणी सर्वांना पाणी आता सध्या जात नाही. काही लोकांची जरूर समस्या आहे, परंतु ही समस्या सोडविण्याकरता
राज्य शासनाकडून निधी येत असताना अनेक योजना यापूर्वी श्रेयवादामध्ये पक्षीय राजकारणामध्ये अडकलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। आणि ही पहिल्यांदा नगरपालिका अशी होणार आहे की सगळे नगरसेवक एक जीवाने त्या ठिकाणी काम करतील आणि या तळेगाव शहराचा विकास साध्य करतील। अनेकांना अशी शंका येते की लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष नाही, तर सक्षम विरोधी पक्षाची भूमिका देखील त्या ठिकाणी आपलेच हे दोन पार्टीचे वेगवेगळे नगरसेवक जरी असले तरी ते विकासात एकत्र येतील आणि निश्चितपणाने काही गोष्टी जर चुकीच्या होणार असतील तर त्याला देखील ती मंडळी विरोध करतील। गेली 4 वर्ष या शहरावरती प्रशासक काम करत आहे। प्रशासक काम करत असताना केवळ शासनाची प्रशासनाची बाजूच त्या ठिकाणी मांडली जाते। गेली काही वर्ष या शहरामध्ये नगरसेवक नसल्यामुळं साहजिकच काही नागरिकांना याचा त्रास झालेला असेल, परंतु त्याच्यातून सुटका आता लवकरच आपली त्या निमित्ताने होणार आहे। चतुर्थ वार्षिक कर योजना अंतर्गत आपले सगळे नगरसेवक आपली जी टीम त्या ठिकाणी बसणार आहे ही देखील नागरिकांची बाजू त्या ठिकाणी सातत्याने घेणार आहे। या शहरामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधा पुरत असताना आपल्याकडं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार करावा लागणार आहे की आपली शहरं या ठिकाणी स्वच्छ राहिली पाहिजेत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचं एक मॉडेल उभं केलेलं आहे। या सगळ्या योजना ज्या आहेत केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत या एकत्रितपणाने राबवता आल्या पाहिजेत। आमदारांचा निधी आहे, खासदारांचा निधी आहे किंवा वेगवेगळ्या योजनांमधून येणारा निधी आहे, हा सगळा निधी त्या ठिकाणी एकत्रित करत असताना तळेगाव शहरामध्ये आगामी 5 वर्षात विकास प्रकल्पांची एक मोठी रेलचेल आपल्याला या निमित्ताने दिसणार आहे। आणि म्हणून माझी सर्व तळेगाव शहरातल्या नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की असं का झालं काय झालं याच्या शंका व्यक्त करण्यापेक्षा याच्यातून चांगलं काय होणार आहे याचा देखील अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे। संतोष दाभाडे पाटील यांच्या रूपाने या ठिकाणी शहराचा असा नगराध्यक्ष आपण देतोय की जो माणूस सातत्याने गेली काही वर्ष आपण पाहतोय की पंढरीला जाणारी जी वारी आहे या वारीमध्ये ज्या गावातून ती वारी जायची त्या गावातली लोक 15-15 दिवस त्या ठिकाणी येत नसत, इतकी दुर्गंधी त्या ठिकाणी व्हायची आणि ती दुर्गंधी दूर व्हावी यासाठी निर्मल वारीचा प्रकल्प आणला गेला आणि या निर्मल वारीमध्ये स्वतः कार्यकर्ते राबून त्या गावातली लोक त्याच गावात थांबवण्याचं जे काम झालं या कामाचं सर्वाधिक श्रेय जर कुणाला असेल तर ते संतोष भाऊ दाभाडे पाटलांना आहे। आणि म्हणून वारकऱ्यांची सेवा करणारा तळेगावकरांची सेवा करणारा असा एक कार्यकर्ता म्हणून वस्तादकडे आम्ही त्या निमित्ताने पाहत असतो। पक्षीय राजकारणामध्ये कदाचित हेवे दावे होत असतील परंतु शहराच्या विकासाच्या संदर्भात यापुढे आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन केंद्र शासन राज्य शासन महायुतीचं आहे आणि त्याचा अधिकाधिक फायदा घेण्याचं काम आगामी काळात आम्ही सगळी मंडळी करणार आहोत। मी उपस्थित आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये संतोष दाभाडे पाटील यांच्या कमळ चिन्हापुढील बटन दाबून आपण भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं। उद्या होणाऱ्या नगराध्यक्ष पदांच्या निवडीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील कळलं पाहिजे की तळेगावचा नगराध्यक्ष हा राज्यात सर्वाधिक मतांनी त्या ठिकाणी निवडून आलेला आहे। सुनील अण्णांनी काही शंका व्यक्त केली होती की भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कसं काम करायचं काय करायचं, तुम्ही त्याची काळजी करू नका। भारतीय जनता पक्षाला मानणारं 100% मतदान संतोष दाभाडे पाटलांनाच होणार आहे आणि म्हणून ही नगराध्यक्ष पदाची लीड सुद्धा त्या ठिकाणी उत्तमपणाने असणार आहे। आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आगामी काळात बोलत असताना राहिलेल्या सगळ्याच ज्या 5 निवडणुका त्यानंतर होणार आहेत आजही माझी राहिलेल्या 5 प्रभागातील जे कोणी उमेदवार आहेत त्यांना विनंती आहे की 10 तारखेपर्यंत फॉर्म माघार घेण्याची वेळ आहे। काही कार्यकर्ते जरूर नाराज असतील, कदाचित त्यांना असं वाटत असेल की आमच्यावरती अन्याय झाला, परंतु त्यांच्यावरती देखील भविष्यात अन्याय न होऊ देण्याची ग्वाही या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय नेते मंडळी त्यांना देत आहोत। आपल्याकडे 10 तारखेपर्यंतची वेळ आहे। आपण सर्वांनी सामंजस्याने त्या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घेऊन आपले महायुतीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी विजयी करावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी भावना व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, माझे चिरंजीवच असल्यासारखे आमच्या पाटील घराण्यातले संतोष भाऊ यांची ओळख कुणाला नाही आहे, ती सगळ्यांनाच आहे आणि आज डाव्या आणि उजव्या बाजूला मोठी ताकद घेऊन ते उभे आहेत। माझी
विनंती आहे की त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं आणि तळेगाव म्हणजे संतोष दाभाडे आणि संतोष दाभाडे म्हणजेच तळेगाव ही ओळख सगळीकडे समजली पाहिजे. हे जसे वारकरी आहेत तसे धारकरी पण आहेत, कारण आमच्या घराण्याबरोबर त्यांचे पूर्वज लढलेले आहेत. त्यामुळं त्यांना खूप मतानं निवडून द्या आणि त्यांची ओळख या अख्ख्या महाराष्ट्रात होऊ दे अशी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते, तुम्हाला अशी विनंती करते आणि मी माझ्या चिरंजीवांना आशीर्वाद देते की मोठ्या मताधिक्यानं ते निवडून यावे. आपल्या ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे शहराची सार्वत्रिक निवडणूक उद्या पार पडतीये. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराची सांगता आपल्या मारुती मंदिर चौकामध्ये होतीये. राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, किसान मोर्चा प्रदेशचे अध्यक्ष गणेशजी बेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेशभाऊ घाणगे, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ काकडे, उपस्थित सर्व श्रीमंत सरदार घराण्यातील मासाहेब असतील, दाभाडे दादा असतील, संतोष भाऊला पाठिंबा देण्याकरता उपस्थित सर्व माझे वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, गणेश भाऊने आता महायुतीच्या संदर्भातलं हितंभूतपणानं अशी माहिती आपल्या समोर मांडली. या शहरामध्ये युती व्हावी याकरता मागील 1.5-2 महिन्यापासून मी स्वतः प्रयत्न केले आणि यामध्ये आपल्याला काहीच यश आलं, परंतु दुर्दैवानं या निवडणुकीला सामोरे जायचं नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं संधी द्यायची. काहींना पहिल्या 2.5 वर्षात, काहींना दुसऱ्या 2.5 वर्षात आपण नगरसेवक करायचं. नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा संतोष भाऊला आणि दुसऱ्यांदा गणेश भाऊला देखील संधी द्यायची आणि प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला नगरसेवक म्हणून संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. प्रत्येक 12 बलुतेदार असतील, 18 पगड जातीच्या माणसं असतील, या प्रत्येकाला कशी संधी नगरपालिकेत देता येईल त्याचा देखील विचार केला. जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांचा मेळ घालून नगरपालिकेचा कारभार व्यवस्थितपणानं चालावा ही देखील भूमिका ठेवली. परंतु शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काहींना मतं पडतील, विचार पडतील, सगळ्यांनाच पटन अशातला भाग नाही. परंतु ज्यांना ज्यांना हे भूमिका आम्ही घेतली ती पटत नव्हती, त्यांच्या दारोदारो जाऊन हात पाय पडत होतो, विनवण्या केल्या. परंतु यामागं सुनील शेळकेचा कुठलाही स्वार्थ नव्हता किंवा सुनील शेळकेला पुढच्या 6 महिन्यानं पुढल्या निवडणुकीला सामोरे जायचं नाही. परंतु आपलं गाव हे एकोप्यानं राहावं. आपल्या गावामध्ये मूलभूत सुविधा म्हणत असताना रस्ते, लाईट, पाणी, घनकचरा व्यवस्था असेल, अशा अनेक योजनांमध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील आणि शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये युतीचं सरकार काम करत असताना या राज्यामध्ये सक्षम सरकार म्हणून आपण सर्वजण पाहतो आणि त्यातलाच एक शिलेदार म्हणून मी देखील युतीतला एक भाग छोटासा आहे आणि मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकास करत असताना मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या शहरात अधिक निधी आणता येईल की जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे आणि युती म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र असताना फडणवीस साहेबांनी देखील कुठल्याही प्रस्तावाला नकार देणार नाही. अजितदादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते देखील कामांच्या बाबतीत कुठलाही निधी मागितला किंवा कुठला प्रस्ताव दिला तर तेही नाकारू शकत नाही आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला. नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडनं देखील आपल्याला अधिकचा निधी आपल्याला आणता येईल ही माझी स्पष्ट भूमिका होती.
कोणी काय वल्गण्या केल्या करू द्या, टीका टिप्पणी राजकारणामध्ये होत असते. शेवटी निवडणुका आले की आरोप प्रत्यारोप देखील होतात. परंतु या सगळ्याचं उत्तर 10 तारखेनंतर मात्र दिल्याशिवाय मी देखील गप्प बसणार नाही. माझा हेतू स्पष्ट होता, शुद्ध होता, प्रामाणिक होता. परंतु ज्या ज्या एजंट लोकांनी आणि ज्या ज्या दलालांनी या युतीमध्ये माती कालवण्याचं काम केलं त्यांना देखील माझा निर्वाणीचा इशारा आहे. मला सुद्धा सुनील शेळके म्हणतात याची तुम्हाला जाणीव करून देतो. शेवटी माझा व्यक्तिगत स्वार्थ एवढाच होता की आज बाळाभाऊ असेल, आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे या तालुक्याला एक चांगला निधी कशा पद्धतीने किंवा शहराला कसा निधी आणता येईल याचा विचार करत होतो. आज शहरामध्ये आज माझ्या मायबाप जनतेला सांगतो, आमची स्पर्धा आता असणार आहे ती विकास कामाची. आमची स्पर्धा असणार आहे वेगवेगळ्या योजना या शहरात अधिक पद्धतीने कशा आणता येईल. मुख्यमंत्र्यांकडनं बाळाभाऊनं जावं, मी अजित दादांकडे जाईल, ज्या ज्या ठिकाणी मला मदत लागेल किंवा जिथं मला अडचण वाटेल तिथं मी देखील फडणवीस साहेबांकडे जाईल आणि त्यांनी देखील दादांकडे येतील. परंतु यातून माझं घर नाही तर माझं शहर हे सुंदर होईल, इथल्या मूलभूत सुविधा मिळतील, हीच माझी महत्वाची अपेक्षा होती. शेवटी मला माहित आहे की विकास कामं करत असताना निधी आणताना किती पाठपुरावा करावा लागतो, कुठल्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला निधी आणता येईल याकरता दारोदार फिरावं लागलं तरी आपल्या युतीतला नगराध्यक्ष आहे संतोष भाऊ, तुम्ही काळजी करायचं कारण नाही. आमचा हेतू होता बिनविरोध होईल. परंतु आज सांगतो प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या 9 प्रभागाची जबाबदारी गणेश भाऊ काकडे, गणेश भाऊ खांडगे आणि मी स्वतः घेतलेली आहे. सगळ्यात जास्त मताधिक्य तुम्हाला 9 प्रभागातून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 13, 14 देखील बाळाभाऊ असेल, गणेश भाऊ असेल किंवा इतर मंडळी असतील, आमच्या सुरेश भाऊ चौधरी आहेत, ही सगळे मंडळी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे असणार आहेत. म्हणून आपण या निवडणुकीतून तळेगाव दाभाडे शहरातील जनतेला माझ्या आया बहिणींना आव्हान करतो की चांगल्या कामामध्ये ज्यांनी माती काढण्याचं काम केलं त्यांना उद्याच्या मतातून आपण त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. काय साध्य करणार आहात, कुणाकडनं निधी आणणार, कुणाकडनं विकास कामे शहरातली करणार, की ज्यांना पक्ष नाही, ज्यांना त्यांच्या घरातली मतं माहीत नाही, ज्यांना घरातला पाठिंबा नाही, अशा व्यक्तीने जर या शहरामध्ये जाणीवपूर्वक निवडणुका लावल्या असतील तर ते किती योग्य आहे. म्हणून आपण सगळी मंडळी आज या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता संतोष भाऊ दाभाडे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणाने साथ द्यावी. आज मी जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये या तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याच्या योजना पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण केल्याशिवाय मी देखील गप्प राहणार नाही. रस्त्यांकरता, ड्रेनेज करता किंवा आपल्या भागातील वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभित अशा गार्डन करता लागणारा निधी देखील जेवढा लागेल तेवढा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किंवा नगर उद्यानाच्या माध्यमातून जेवढा असेल तेवढा आणण्याचा प्रयत्न करू. परंतु याही पलीकडे जाऊन आज शहर जसं गणेश भाऊनी सांगितलं की 1 लाख संख्येपर्यंत पोहोचले. या शहराच्या सर्वांगीण भौगोलिक दृष्ट्या रिंग रोड सारखा देखील आपल्याला रोड करायचा आहे, अनेक डीपी रोड करायचे. या शहराच्या पुढच्या 5 वर्षाची वाटचाल पाहताना कमीत कमी 500 ते 600 कोटी रुपयाचा निधी हा महायुतीच्या सरकारमधून या शहरामध्ये आणल्याशिवाय आम्ही देखील गप्प राहणार नाही. एक चांगलं क्रीडा संकुल असलं पाहिजे, नाना पार्क असलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांकरता, माझ्या आया बहिणींकरता वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला समाज मंदिरं उभी केली पाहिजे. ही कामं करून या शहराला एक चांगलं सुंदर शहर करण्याची जबाबदारी माझी देखील असणार आहे. म्हणून संतोष भाऊ, तुमच्या सोबत बिनविरोध जे नगरसेवक आलेत, उद्या परवापासून तुम्ही देखील नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी घेणार आहात. 5 तारखेनंतर दररोज नगरपालिकेत तुम्हाला थांबावं लागणार आहे. 2.5 वर्ष तुम्हाला पायाला भिंगरी लावावं लागणार आहे. सुनील शेळकेच्या मागे कसं पळायचं, दिलीप काका प्रभाग क्रमांक 10 माऊली भाऊ बघितलंच नाही. भाऊ तुम्ही का वर आले. आपण या शहरामध्ये एक चांगलं काम करूया, सुंदर शहर करूया, एवढीच तुम्हाला विनंती करतो.
उद्या सकाळी 1 नंबरचं बटन आपलं बी होतं, संतोष भाऊचं 1 नंबर आले, नशिबत घेऊन आले तुम्ही. 1 नंबरचं बटन दाबून एक चांगलं मताधिक्य या राज्यामध्ये संतोष भाऊच्या पाठीमागे उभं करूया आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला साथ देऊया, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची भविष्यवाणी तुम्हीच केली होती. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या प्रचाराची सांगता आज या ठिकाणी होत असताना आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार संतोषराव दाभाडे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, श्रीमंत सरकार मासाहेब सत्यशील राजे, ज्येष्ठ नेते आदरणीय माऊलीभाऊ दाभाडे, गणेश शेठ खांडगे, गणेश शेठ बेगडे, गणेश शेठ काकडे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर बंधू आणि भगिनींनो, उद्या सकाळी 7:30 वाजता त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजलेपर्यंत आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे. शहरातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सर्वात विक्रमी मताने जर नगराध्यक्ष म्हणून कोण होणार असतील तर ते संतोषराव दाभाडे पाटील हे होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ही सांगायला कुणाच्या भविष्यवाणीची आता आवश्यकता नाहीये, तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्यांना दिलेला शब्द आम्ही एकत्रितरित्या पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, शिवसेना आणि मित्र पक्षाच्या माध्यमातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्या संपूर्ण दिवसभर या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून प्रामुख्याने आपल्याला सर्व मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करावं लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी आपल्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्या ठिकाणच्या नगरसेवकांची जबाबदारी वाढलेली आहे आणि आज या सभेच्या निमित्ताने ज्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान होईल त्यांना युतीच्या माध्यमातून चांगला सन्मान दिला जाईल हे देखील मला सांगणं गरजेचं वाटतंय. त्यामुळे आपल्या सर्व नगरसेवकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. आमदार सुनील अण्णांनी सांगितलं ते खरं आहे की तळेगाव शहराच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये तळेगाव स्टेशन विभागाची भुयारी गटार योजना त्या ठिकाणी काम अपूर्ण राहिलेलं आहे. गाव भाग आणि स्टेशन भागातल्या पाणी प्रश्नाचा महत्वाचा प्रश्न आपल्याला पूर्णपणे मार्गी लावायचा आहे. आज तळेगावला क्रीडा संकुल, नाट्यगृह, लायब्ररी, एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचं एक चांगल्या पद्धतीचं ग्रंथालय, अशा पद्धतीच्या सुविधा तळेगावच्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि हे पूर्ण करण्यासाठी मागील काळामध्ये जशा आम्ही निधी मिळवला होता, आज संतोषराव दाभाडे यांच्या नेतृत्वात तळेगाव शहराचा विकास करत असताना आम्ही सगळी मंडळी जास्तीत जास्त निधी या तळेगाव शहराला आणून संतोष भाऊंनी पर्यावरणाच्या माध्यमातून निर्मल वारीचं काम केलं. आज मी संतोष भाऊंना आमच्या सर्व तळेगाव नागरिकांच्या वतीने विनंती करणार आहे. आमदारांनी सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर जे काम करायचं आहे त्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर तळेगाव करण्याचा संकल्प देखील तुमच्याच नेतृत्वात या ठिकाणी करण्याचं काम करावं लागणार आहे. तळेगाव शहराला एक आदर्श शहर म्हणून करत असताना प्रामुख्याने आम्हाला पुढच्या काळात जसं सगळीकडे सांगितलं जातं की जी शहरं विकासाच्या माध्यमातून मागे राहिलेली आहेत त्या शहराला एक विकासाची संधी समजून आपल्याला पुढच्या काळात काम करणं हीच खऱ्या अर्थाने गरज आहे. मागील काळामध्ये आम्ही श्रीमंत सरकार अजितसिंह राजे दाभाडे यांच्या नावाने
मोठं व्यापारी संकुल उभं केलं. महासाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केली की सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार असेल, श्रीमंत सरकार अजितसिंह राजे दाभाडे व्यापारी संकुल असेल, विश्वनाथराव बेगडे क्रीडा संकुल असेल, केशवरावजी वाडेकर व्यापारी संकुल असेल, हिंदमाता रेल्वे अंडरपास असेल, तळेगाव स्टेशनला बॉटनिकल गार्डन असेल, ही सर्व कामं एका टप्प्यामध्ये पूर्ण झालेली आहेत. परंतु पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मिळवत असताना तळेगावचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिराचं कामासाठी देखील युतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी निर्णय केला तर सर्वात मोठा निधी आज आपण मंदिराच्या कामासाठी सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी उभा राहतोय. आणि मला विश्वास आहे आमदारांनी आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला. आपल्या गावचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिराचं काम मावळ तालुक्यात सर्वात भव्य आणि दिव्य करण्याचं काम आपण सगळे मिळून करू, हा त्यांचा आशीर्वाद घेऊ, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. उद्या आपल्याला कमळ चिन्हाचं बटन दाबायचं. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत आणि ज्या प्रभागामध्ये आपले उमेदवार आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी मला वाटतं प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल, प्रभाग क्रमांक 10 असेल, या ठिकाणचे जे आपले उमेदवार आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आपण बटन दाबून आशीर्वाद द्यावेत एवढं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 2 तारखेला उद्या होणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीचा समारोप समारंभ, प्रचाराचा समारोप समारंभ या ठिकाणी होत असताना उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, तसेच मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेशजी बेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, माजी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, तसेच सत्यशीलराजे दाभाडे, तसेच मासाहेब आणि सुरजित सिंग दाभाडे, उपस्थित सर्व माता पिता बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी गणेशजी बेगडे, सुनील अण्णा शेळके आणि बाळाभाऊ बेगडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना माझ्याकडनं म्हणा किंवा निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडनं ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं बाळाभाऊ असतील, सुनील अण्णा असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच खऱ्या अर्थानं आम्ही पुढील काळामध्ये विकास काम करणार आहोत. या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी बोलला जातोय, परंतु 23 कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर झालेली आहे. 43 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. माझ्या माता भगिनींना मी एक आश्वासित करतो की 1 टाइम नाही तर 2 टाइम पाणी, मुबलक पाणी आपल्याला मिळेल. या शहराचा जो वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, जे डीपी रोड मंजूर आहेत ते डीपी रोड 5 डीपी रोड जर आपण केले तर हा वाहतुकीचा प्रश्न देखील सोडवला जाणार आहे. त्यामुळं या शहरामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. माझं एकच आपल्याला विनंती आहे की उद्या होणाऱ्या मतदानामध्ये कमळासमोरील बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्यावा. तसेच महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांना घड्याळासमोर बटन दाबून आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या सकाळी सगळ्यांनी जबाबदारीने आपापलं मतदान करून घ्यायचं आहे. मतदानाची वेळ 7:30 ते 5:30 आहे. तरी सर्वांना विनंती आहे, उद्या मतदान आहे. नगराध्यक्ष मतदान 3 प्रभागांचं मतदान उद्या आहे, त्याची काळजी सर्वांनी घ्यायची. यानंतर या ठिकाणी
जे हरियाणा पानिपतला जे युद्ध आपलं झालं, त्या युद्धामध्ये जे काही मराठे गेले होते त्या पानिपतवरनं आपले सुरजित सिंग दाभाडे मराठा आलेले आहेत. ते संजय भाऊला आशीर्वाद त्यांना द्यायचा आहे. खास पानिपतवरून ते आलेले आहेत. त्यांना विनंती करतो, त्यांनी ते हिंदीत बोलतात, त्यांनी संजय भाऊला आशीर्वाद द्यावा. ते राष्ट्रीय पोलीस संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत सरसेनापती खंडाळा दाभाडे यांचे नातू श्रीमंत सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे दुसरे हे पानिपतच्या युद्धात उभे होते. त्यांचे पूर्वज इथं तळेगावातनं पानिपतवर गेले आणि पानिपतमध्ये जे काय झालं, काही लोकांना ते राहावं लागलं. तर ही आमचंच दाभाडे आहेत, इथे राहिले. त्यांचे वंशज सुरजित सिंह हे आता आलेले आहेत, वस्तासाठी आले आहेत, बीजेपीसाठी आले आहेत, युतीसाठी आले आहेत. म्हणून आपलं स्वागत करतो आणि 2 मिनिटं आपण हिंदीमध्ये बोला, आपका इतिहास बोलो, हम लोगों के ओर से स्वागत करतो.